स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। जिल्ह्यातील 10 पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी होत आहेत। सर्वच इच्छुकांनी नेत्यांकडे सभापती पदासाठी हट्ट धरला आहे। मात्र नेते मंडळी सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे। मतमोजणी होऊन तब्बल महिन्यानंतर जिल्ह्यातील 10 पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे। मंगळवार 10 रोजी ज्या त्या तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात ही निवड प्रक्रिया होणार आहे। मंगळवारी सकाळी 11 वाजता सर्व पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती निवडीला सुरुवात होणार आहे। सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, 12 ते 12:30 दाखल अर्जांची छाननी, 12:30 ते 1 पर्यंत अर्ज माघारी, त्यानंतर 2 वाजता सभापती व उपसभापती निवडीसाठी प्रक्रिया होणार आहे। मिरज तालुक्यात सभापती व उपसभापती निवडीसाठी चुरस होऊ शकते। या ठिकाणी 22 सदस्य संख्या असून भाजपची सदस्य संख्या 10 आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4, काँग्रेसचे 3, शरदचंद्र पवार गटाचे 3, तर शिवसेनेचे 2 सदस्य आहेत। वाळवा व कवटे महांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, पलूस व कडेगावमध्ये काँग्रेस, खानापूर व आटपाडी तालुक्यात शिवसेना, जत तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा, तर शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे।